नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळ DR आणि आपलं कराळ 999 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज 15 ऑगस्ट आणि आज सर्वत्रच 15 ऑगस्ट चा जो उत्सव आहे ते आपण साजरा करत आहोत. त्याच अनुषंगानं आज आपण हा संदेश देत आहोत म्हणजे खरंच पाऊस पडणार आहे याची थोडीशी शाश्वती येत आहे. जय बी शेतकरी मला संलग्न आणि नेहमी माझे व्हिडिओज पाहतात आणि बऱ्याच दिवसाचा थोडासा मी तुमच्यापर्यंत संदेश पोहोचू शकलो नाही, त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत होते. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी मुद्दाम आज दिलेला आहे. खरंच पाऊस पडणार आहे का आपल्याकडे? कारण पावसाची सर्वदूरच सर्वच पिकांना फार आवश्यकता आहे, गरज आहे. परंतु हा पाऊस पडणार आहे का? या आठवड्यामध्ये या पावसाची परिस्थिती कशी राहील? कुठे चांगला पडेल, कुठे मध्यम पडेल? या असे प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेले आहेत. कारण सोयाबीन पीक हे फुल अवस्थेमध्ये आहे आणि या पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, तुम्हाला या संदेशद्वारे मी सांगू इच्छितो, जरी आपल्याकडे बऱ्याचशा माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असेल की पाऊस भरपूर पडणार आहे वगैरे वगैरे, परंतु आपल्याकडे तसा पाऊस पडणार नाहीये. आज संध्याकाळी 7 वाजेच्या नंतर आपल्या राज्यामध्ये मध्यम स्वरूपाचा हा पाऊस खानदेश असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागामध्ये आज सायंकाळी 7 वाजेच्या नंतर हा पावसाला सुरुवात होईल. परंतु हा पाऊस असा जोरदार नसणार आहे, परंतु पिकांना जीवनदान मिळेल अशा पद्धतीचा आज सायंकाळी 7 वाजेच्या नंतर या पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस आपल्याकडे जसे खानदेश असेल, खानदेशमध्ये जळगाव, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव या ठिकाणी पडेल. तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर असेल, जालना जिल्हा असेल, बीड असेल, त्यानंतर आपला नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा आज सायंकाळी या पावसाला 7 वाजेच्या नंतर सुरुवात होणार आहे. विदर्भातल्या भागामध्ये सुद्धा, पूर्व विदर्भामध्ये यवतमाळ असेल, अमरावती असेल, गडचिरोली असेल, या भागामध्ये सुद्धा आज सायंकाळी या पावसाला सुरुवात होईल. परंतु उद्या परत निरभ्र आकाश राहील. 16-17 तारखेला आपल्याकडे आजच कोरडं वातावरण राहील आणि तुरळक प्रमाणे हलका मध्यम स्थानिक पातळीवर वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे. 18 आणि 19 तारखेला परत एकदा आपल्याकडे राज्यामध्ये असंच वातावरण निर्माण होऊन आपल्याकडे साधारण एक तुरळक प्रमाणामध्ये या पावसाची शक्यता आहे. परंतु जोरदार अशी पावसाची जी काही प्रतीक्षा आहे किंवा जोरदार असा पाऊस पाहिजे, जिथे की काय आज बऱ्याच ठिकाणी अजून ओढे नाले वाहिले नाहीत, अशा ठिकाणी सुद्धा आज पावसाची फार बिकट परिस्थिती आहे आणि पाऊस हा या आठवड्यामध्ये फार कमी आहे. परंतु या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 26 तारखेच्या नंतर या पावसाला जोरदार सुरुवात होईल. तेव्हा शेतकरी बंधूंनो, ज्याही पिकांना जिथेही जर पाणी देण्याची जर व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी त्या पिकाला पाणी शेतकऱ्यांनी देण्याची तयारी ठेवावी. कारण पाऊस फार कमी आहे. या ढगाळ वातावरणावर दिवस घालवण्यापेक्षा जिथेही पाण्याची आवश्यकता आहे किंवा पाणी देऊ शकतो त्या ठिकाणी पाणी सुरू करायला काहीच हरकत नाही. तेव्हा शेतकरी बंधूंनो, या पुढचाही संदेश लवकरच तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न करेल. तोपर्यंत मी आपली रजा घेतो.